गडहिंग्लजमध्ये एनेपोया विद्यापीठाची निवड चाचणी, 70 फुटबॉलपटूंचा सहभाग, खेळातून जीवनमूल्य शिकण्याचा संदेश. गडहिंग्लज येथे गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एनेपोया विद्यापीठासाठी निवड चाचणी उत्साहात पार पडली. येथील MR हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या चाचणीत 10 ते 24 वर्षाखालील 70 फुटबॉलपटूंनी सहभाग घेतला. या प्रसंगी मंगळूर येनेपोवा विद्यापीठाचे मुख्य क्रीडा संचालक KV सुजित यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे मैदानाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. लहान मुलांना सहज उपलब्ध होणाऱ्या मोबाईलमुळे खेळाचे आकर्षण कमी होत असून मैदाने ओस पडत चालली आहेत. नव्या पिढीसाठी ही बाब धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळ केवळ शारीरिक आरोग्यासाठी नसून शिस्त, प्रतिस्पर्धाबद्दल आदर, संघर्षाची तयारी आणि जीवनमूल्ये शिकवतो, असे सांगत शेवटपर्यंत मैदानाशी नाते कायम ठेवण्याचा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशिक्षक दीपक कुप्पन्नावर यांनी प्रास्ताविकात एनेपोवा विद्यापीठाच्या फुटबॉल क्षेत्रातील कामगिरीची माहिती दिली. गडहिंग्लज युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांच्या हस्ते KV सुजित यांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक बिपिन चंद्र, अजमल, सौरभ पाटील, प्रसन्न प्रसादी, ओमकार जाधव, यासिन नदाफ, सौरभ जाधव, तानाजी देवेकर, सागर पोवार, आदर्श दळवी यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते. शश्रुत सासने यांनी आभार मानले. दरम्यान एनेपोवा विद्यापीठांतर्गत मंगळूर FCने गेल्या दशकात फुटबॉल क्षेत्रात विशेष कामगिरी केली असून युथ लीग व बेंगळूर लीगमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गडहिंग्लज युनायटेड असोसिएशनचा मंगळूर FCशी करार करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. खेळाडू व प्रशिक्षकांना संधी, प्रशिक्षण व स्पर्धांचे आयोजन यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सुरेश कोळकी यांनी केले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.